दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाणामतीचा प्रकार, गावात खळबळ. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी येत्या 28 एप्रिल रोजी निवडणूक होणार असून ही निवडणूक दुरंगी होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासून गावात जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र आज सकाळी अज्ञात व्यक्तीकडून भाणामतीचा प्रकार घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे कुलूप उघडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या पायरीवर धक्कादायक प्रकार आढळून आला. सरपंच पदाच्या उमेदवार तथा नामदार प्रकाशराव आबिटकर यांच्या गटाच्या सौ जयश्री सर्जेराव दादा पाटील यांचा फोटो लिंबावर टाचण्या मारून ठेवलेला होता. त्यासोबत गंड, दोरे, अंगारा हे साहित्य पायपुसणीवर टाकलेले आढळले. हा प्रकार समोर येताच गावात भीती व चर्चेला उधाण आले आहे. शेळेवाडी ग्रामपंचायतीची 3 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सौ रीना प्रवीण पाटील या बिनविरोध सरपंच असून निवडून आल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद नामदार प्रकाशराव आबिटकर गटातील नेते विलासराव पाटील यांच्या गटाला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र इच्छुकांची संख्या वाढल्याने एकमत होऊ शकले नाही. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सद्यस्थितीत या निवडणुकीत सौ जयश्री सर्जेराव दादा पाटील आणि सौ मंगल सर्जेराव कांबळे यांच्यात थेट लढत होत आहे. प्रचार शिगेला पोहोचलेला असताना घडलेल्या या भाणामतीच्या प्रकारामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा नामदार प्रकाशराव आबिटकर यांचे समर्थक सर्जेराव दादा पाटील यांनी तीव्र निषेध केला असून हा प्रकार करणाऱ्यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. तसेच विरोधी उमेदवार सौ मंगल सर्जेराव कांबळे यांचे पती तथा आंबेडकरवादी नेते सर्जेराव कांबळे यांनीही या घटनेचा निषेध नोंदवून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार घडू नयेत, तसेच घडल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.